नमस्कार. तुमचे पाल्य सध्या 7वीत, 8वीत, 9वीत, 10वीत, 11वी या CBSEमध्ये किंवा SSC बोर्डामध्ये असतील आणि बऱ्याच वेळेला आपण न्यूजमध्ये, सोशल मीडियावरती, रील्समध्ये सध्या सतत वाढत जाणारा AIचा प्रभाव ऐकतो आहे. AIचे परिणाम किंवा AIमुळे जे काही इम्पॅक्ट आपल्याला रोज जाणवतो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच आपण यावर्षी MSCITमध्ये एक आमूलाग्र बदल केला आहे. MSCITमध्ये खूप वेगवेगळे 100पेक्षा जास्त टूल्स की जे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या सेंटरवरती जाऊन नुसतं शिकायला मिळणार नाही, पण वापरून बघायला पण त्यांना मिळणार आहेत. आणि जेव्हा आपण वापरून बघायला मिळतील असं म्हणतो त्यावेळेस याचा अर्थ असा की 7वी, 8वी, 9वीमध्ये आपला विद्यार्थी असला, आपले पाल्य असले तरी अभ्यास करण्याकरता AIचा वापर कसा करायचा. नाही तर सध्या बऱ्याच ठिकाणी कसं होतं की AI म्हणजे नुसतं एखादी रील बनवणं, एखादी इमेज बनवणं, एखादा व्हिडिओ बनवणं इथपर्यंत मर्यादित राहिलं आहे किंवा गाणं बनवणं किंवा जास्तीत जास्त त्याचा वापर एंटरटेनमेंटकरता केला जातो. पण याच्या बियॉन्ड जाऊन MSCITमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात आधी AIचा पुरेपूर वापर, पण स्टडी स्किल्स म्हणजे स्मार्ट स्टडी स्किल्स, स्मार्ट पद्धतीने अभ्यास कसा करायचा, माझी गणितं कशी सोडवायची, माझ्या विज्ञानाचे विषय मी जास्त नीट खोलामध्ये जाऊन कसा अभ्यास करू शकतो, चांगले प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. नुसतं एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या परीक्षांची तयारी, मग ती होमी भाभा सायन्स एक्झाम असो किंवा वेगवेगळ्या ऑलिम्पियाड एक्झाम्सची तयारी असो, इन्क्लुडिंग IITचे प्रश्न पण कशा पद्धतीचे विचारले जातात, त्यांची उत्तरं कशी सोडवली जातात, हे सगळं AIच्या मदतीने खूप छान पद्धतीने शिकता येतं. याच्याकरता चांगले प्रॉम्प्ट कसे द्यायचे, मराठीमध्ये AIचा वापर कसा करायचा, हे सगळं नुसतं शिकायचं नाही, पण आपल्या सेंटरवरती जाऊन रोज त्याचा वापर करून काही तास त्याच्याबरोबर घालवून जास्त स्मार्ट पद्धतीने AIचा वापर आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि म्हणून MSCITमध्ये आपण एवढ्या टूल्सचा समावेश केलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते तर आपण जे रेग्युलरली म्हणतो की आपण कम्प्युटरच्या खूप वेगवेगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवत असतो. बऱ्याच वेळेला आपले पाल्य आपल्याला काय म्हणतात की वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट किंवा स्मार्टफोन तर मी रोजच वापरतो, पण त्याच्या बियॉन्ड जाऊन अगदी छोटीशी एक गोष्ट सांगतो की वर्डसारखं टूल आपण अगदी रेग्युलरली वापरतो, पण जेव्हा आपण म्हणतो ना की त्याचा स्मार्ट वापर कसा करायचा, तर मी अगदी काही उदाहरणाकरता छोटे छोटे स्किल्स सांगतो की ज्याचा वापर करून अतिशय सुंदर, स्मार्ट पण खूप फास्ट डॉक्युमेंट बनवता येतात. उदाहरणाकरता फॉर्मॅट पेंटरच्या मदतीने चांगलं फॉर्मॅट कसं करायचं, त्यामुळे फॉर्मॅट पेंटर हा शब्द बऱ्याच वेळेला माहिती नसतो. कॉपी पेस्ट माहिती असते, पण पेस्ट स्पेशल काय असतं किंवा पेस्ट करत असताना नुसतं टेक्स्ट कसं पेस्ट करायचं, नेव्हिगेशन पेन झालं, टेबल ऑफ कंटेंटचं फॉर्मॅटिंग झालं किंवा अगदी साधी गोष्ट की एखादं चांगलं डॉक्युमेंट बनवत असताना ऑटो करेक्ट फीचर कसं वापरायचं, स्पेल चेक कसं करायचं, ऑटो फॉर्मॅट कसं करायचं, एखादं लास्ट सेक्शन रिपीट कशी करायची, स्पाईक टूल कसं वापरायचं, स्प्लिट विंडो कशी वापरायची, साईड बाय साईड व्ह्यू कशा वापरायच्या, अशा कितीतरी बारीक बारीक पण रोज न वापरणाऱ्या गोष्टी असतात की ज्या 7वी, 8वी, 9वीमध्ये पण विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट असो, अतिशय सुंदर प्रेझेंटेशन बनवणं असो, वेल फॉर्मॅटेड प्रेझेंटेशन बनवणं असो, या सगळ्या गोष्टी त्यांना शिकायला, करायला, एक्सपिरियन्स करायला मिळतील. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती आहे की एक 15 मिनटं अगदी नजीकच्या MSCIT सेंटरला जा. गुगलवरती MSCIT सेंटर नियर मी एवढं सर्च करा, सेंटरला जा. तिथे सेंटर कोऑर्डिनेटरशी बोलून घेऊन AIचे विविध टूल्स काय, ते कशा पद्धतीने शिकवले जातात, किंवा आपण वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट पण किती स्मार्ट पद्धतीने शिकवतो हे समजून घ्या आणि तुम्हाला योग्य वाटलंच या किंवा पुढल्या बॅचमध्ये तुमच्या पाल्याला ॲडमिशन घ्या. नमस्कार. थँक्यू सो मच.